आपला चेहरा हा आपला दागिना आहे, म्हणून आपण आपल्या स्किनची अगदी छान प्रकारे काळजी घेतली पाहिजे। स्किनचे टोनिंग होणं, स्किन नरिश होणं, तसेच स्किनचे पोषण होणं फार महत्त्वाचं आहे। स्किन केअर हे इंटरनल आणि एक्सटर्नल या दोन भागामध्ये डिवाइड होतं। इंटरनल म्हणजे तुम्ही काय खाता, काय पिता, कसे राहता या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर त्याचबरोबर स्किनवर होत असतो। आणि दुसरं म्हणजे एक्सटर्नल, तुम्ही स्किनवर काय ॲप्लिकेशन करता याचा स्किनवर परिणाम दिसून येतो। रोज आपण आपल्या घरासाठी, मुलं बाळ नवऱ्यासाठी भरपूर वेळ देतो, पण स्वतःसाठीही 10 ते 15 मिनिटे वेळ काढा आणि हे स्किन केअर रूटीन फॉलो करा। 2 ते 3 आठवड्यामध्येच तुम्हाला अमेझिंग रिझल्ट मिळेल। तुमच्या चेहऱ्यावर एजिंग इफेक्ट दिसत असेल, स्किन टाईट नाही आहे, तर या होम रेमेडीज तुम्ही यूज करा आणि बघा तुमच्या स्किनमध्ये कमालीचे इम्प्रूव्हमेंट दिसेल। तर नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते। आज आपण पपईचा फेस मास्क बघणार आहोत। तो कसा वापरायचा, किती वेळा लावायचा याची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। इथे बघा पपईच्या फोडी मी वाटी भरून घेतलेल्या आहेत। आता या पपईच्या फोडी आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या पपईच्या फोडी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। आणि अगदी महत्त्वाची टिप, आपण जी पपई घेणार आहे ना ती अगदी पिकलेली पाहिजे, कच्ची पपई वापरायची नाही या ठिकाणी। आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावलेलं आहे आणि मी बारीक करून घेतलेली आहे ही पपई। दुसरं काहीही याच्यामध्ये टाकायचं नाही आहे, फक्त पपईच आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं पेस्ट करायची आहे। याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं, काही नाही टाकायचं, फक्त पपईच आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं ही पेस्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकता। ही पपईची पेस्ट आपण अशीचही चेहऱ्यावर लावू शकतो। आठवड्यातून 2 ते 3 वेळा किंवा रोजही तुम्ही ही पपईची पेस्ट चेहऱ्यावर लावू शकता। याने तुमची स्किन दिवसेंदिवस ग्लोईंग, क्लिअर आणि हेल्दी होणार आहे। पण आपल्याला जर चेहऱ्यावर सुरकुत्या नको असतील, स्किन टाईट हवी असेल, तर ही पपईची पेस्ट आपण थंड करून चेहऱ्यावर लावणार आहोत। यासाठी मी आईस क्यूबचा ट्रे घेतलेला आहे आणि त्यामध्ये ही पपईची पेस्ट काढून घेते आहे। पपईची पेस्ट मी आईस क्यूबच्या ट्रेमध्ये टाकून फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आणि 4 ते 5 तासानंतर आपण या वापरायला घ्यायच्या आहेत। या पपईच्या अशा बर्फाच्या क्यूब तयार होतात, त्या आपण नंतर स्किनवरती फिरवायच्या। तुम्हाला माहितीच असेल, बर्फसुद्धा स्किनवरती फिरवला ना तर स्किन ही टाईट होते, पण बर्फाच्या ऐवजी आपण पपईचाच बर्फ तयार केला आणि तो आपण स्किनवर लावला ना तर त्याने अगदी छान रिझल्ट मिळतो। आता हा ट्रे मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आणि आता आपण 4 ते 5 तासानंतर बघूया। तुम्ही बघू शकता पपईच्या पेस्टचे क्यूब झालेले आहेत, अगदी थंड असे, याचा बर्फ झालेला आहे। आता हे आपण एका डब्यामध्ये काढून ठेवायचे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं याचा क्यूब झालेला आहे। पपईच्या पेस्टचा क्यूब अगदी थंड, हा आपण चेहऱ्यावरती फिरवायचा, याने अगदी मस्त ग्लो येतो चेहऱ्यावर। आता मी हे डब्यामध्ये काढून ठेवते आहे। हे पपईचे क्यूब तुम्ही डब्यामध्ये काढून ठेवा आणि परत फ्रीजरमध्ये ठेवा आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा वापरा। आठवड्यातून 3 ते 4 वेळा तुम्ही हे वापरू शकता। चेहऱ्यावरती याला अप्लाय करायचं आणि अर्ध्या तासानंतर चेहरा धुवायचा आणि मग तुम्ही बघा कमालीचे रिझल्ट दिसतील तुम्हाला। आता मी तुम्हाला हातावरती अप्लाय करून दाखवते। हा बघा पपईचा एक क्यूब घ्यायचा आणि हा आपण चेहऱ्यावरती अगदी छान असा चोळायचा। 5 ते 6 मिनिटे आपण अगदी छान मसाज करायचा आहे या क्यूबनी। आता मी तुम्हाला हाताला करून दाखवते आहे, हा तुम्ही चेहऱ्यावर करा आणि कुठलेही साईड इफेक्ट होत नाही, काहीही नाही, अगदी नॅचरल आपण रेमेडीज बघत आहोत। मी 4 प्रकारच्या रेमेडीज तुम्हाला दाखवणार आहे। हा पहिला व्हिडिओ आहे माझा, बाकीचेही 3 फेस मास्क मी तुम्हाला दाखवणारच आहे, लवकरच त्याचेही व्हिडिओ घेऊन येईल। आज आपण पपईचा फेस मास्क बघत आहोत आणि तुम्ही बघू शकता हातावरती मी अप्लाय केलेला आहे। पूर्ण पपईचा जो क्यूब आहे ना तो आपण हातावरती चोळून घेतलेला आहे। आता अर्धा तास याला सुकू द्यायचं आणि अर्ध्या तासाने आपण धुवून टाकायचं आणि मग तुम्ही रिझल्ट बघा। आणि हे पपईचे क्यूब आपण झाकण लावूया डब्याला आणि फ्रीजरमध्ये ठेवून देऊया। जेव्हा पाहिजे तेव्हा ते वापरता येतात, अजिबात खराब होत नाही, भरपूर दिवस टिकतात। अर्धा तास झालेला आहे। आता आपण हात धुवून बघूया। 30 नंतर आहे ना आपल्या स्किनमधील कोलॅजनची मात्रा अगदी कमी झालेली असते, यामुळे एजिंग इफेक्ट दिसायला लागतो, स्किन लूज होते, ड्राय होते, चेहऱ्यावर डाग किंवा वांग येतात। मग आपण यावर महागडे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात करतो। पण मी तुम्हाला जे फेस मास्क सांगणार आहे ना यामुळे ना हे सगळे प्रॉब्लेम्स दूर होणार आहे। मी हे 4ही फेस मास्क आहे ना स्वतः यूज केलेले आहेत। गेली 30 ते 32 वर्ष मी हे चेहऱ्यावरती अप्लाय करते आहे
आणि मला याचे अमेझिंग रिझल्ट मिळालेले आहेत आणि म्हणूनच मी तुमच्याबरोबर हे शेअर करणार आहे। आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पपईचा फेस मास्क दाखवलेला आहे। इतका छान आहे ना हा मास्क। याने आपल्या चेहऱ्यावरती जर वांगाचे डाग असतील, पिंपल्सचे डाग असतील ना तर ते निघून जातात। मी तुम्हाला आता समोरच दाखवलेले आहे, तुम्ही बघू शकता हाताची स्किन किती ग्लो करते आहे। या दुसऱ्या हाताची स्किन बघा अगदी ड्राय झालेली आहे, शिवाय ग्लोही करत नाहीये। पण ज्या हातावरती आपण पपई लावली होती तो हात बघा तुम्ही, स्किन अगदी चमकदार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने पपईचा फेस मास्क नक्की लावा आणि रिझल्ट बघा। तुम्ही म्हणाल की आम्हाला आधी का नाही कळलं हे, आम्ही या रेमेडी आधी का नाही वापरल्या, इतके छान रिझल्ट मिळतात। पण आधी कसं वापरणार तुम्ही, कारण मी पहिल्यांदाच तुमच्याबरोबर शेअर करते आहे। तर तुम्ही सुद्धा आत्तापासूनच या फेस मास्कचा वापर करायला सुरुवात करा आणि स्वतःच रिझल्ट बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला जर आजचा हा पपईच्या फेस मास्कचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअरही करा, जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी छान अशा रेमेडीजचा व्हिडिओ मिळेल। तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। बाकीचेही 3 होम रेमेडीज घेऊन लवकरच मी तुम्हाला भेटणार आहे। पुन्हा भेटूया अशाच मस्त व्हिडिओ बरोबर। धन्यवाद।